नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या सदरात तुम्हा सर्वांचं स्वागत. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. नागरिकांची सुरक्षा राखणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांना अटक करणे, गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगार कोण आहे हे शोधणे आणि त्यांचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करणे हे पोलीस दलाचे काम असते. मात्र पोलीस जर आरोपींची साथ द्यायला लागले तर थेऊर येथे महातारी आई मंदिर परिसरात बिबिन हाजी सय्यद यांचा मुलगा अख्तर सय्यद याचा 12 एप्रिल 2024 ला अपघाती मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या घरच्यांना अपघात नसून हा घातपात आहे असा संशय होता. त्यामुळे अख्तर सय्यद याच्या घरच्यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये सागर महादेव धारवाड यांनी निर्जन स्थळी घेऊन जाऊन अख्तर सय्यद याचा घातपात केला अशी तक्रार नोंदवली. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास API शिवशांत खोसे यांच्याकडे होता. त्यांनी तपास करताना आरोपींना मदत होईल अशा पद्धतीने तपास केला असा आरोप अख्तर सय्यद याच्या घरच्यांनी केला आहे. अख्तर सय्यद याचे वडील बिबिन सय्यद यांनी वेळोवेळी पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ कार्यालयात जाऊन तक्रार केली. परिणामी API खोसे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला व तो PSI अमोल घोडके यांच्याकडे देण्यात आला. परंतु PSI अमोल घोडके यांनी देखील त्याच पद्धतीने तपास करून आरोपींना सहकार्य केले असे त्यांनी आरोप केला आहे. वारंवार तपासामध्ये हलगर्जीपणा होत असल्याने बिबिन सय्यद यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्याकडे तक्रार केली व सत्य परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर या प्रकरणाचा तपास स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घेतला. त्यावेळी त्यांना तपासात त्रुटी आढळून आल्या. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास अधिकारी API खोसे आणि PSI घोडके यांचा कसूर अहवाल देखील तयार केला. परंतु एवढं सगळं करूनही पोलिसांनी आजपर्यंत आरोपींना अटक केली नाहीये. या सगळ्या प्रकरणावरती बिबिन सय्यद यांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली असून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी विनंती केली आहे. मी बिबिन हाजी सय्यद, माझा मुलगा अख्तर सय्यद याला सागर धारवाडानं म्हाताऱ्याच्या मळ्यात नेऊन ठोकून मारलं त्याला. आणि ते म्हणतात अपघात आहे. अपघात नाही, ते घातपात आहे. तर आमचा संशय आहे त्याच्यावर. पोलीस कंप्लेंट दिली तर पोलीस काय चौकशी करत नाहीत आमची आणि त्या आरोपीला सहकार्य करतात पोलीस. आणि आम्ही 2-3 वेळेस आलो तरी काहीच केलं नाही पोलिसांनी. 12/4/2024 रोजी 3:30च्या दरम्यान निर्जन स्थळी नेऊन ऍक्सिडेंट घडवलं सागर धारवाड याने. त्याच्यानंतर आम्हाला न कळवता, घरच्या नातेवाईकांना न कळवता त्यांनी तिथं विसंगती भरपूर केल्या. दवाखान्यातही आणलं नाही. नंतर आम्हाला जसं कळलं आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन आलो. जीव गेला मुलाचा. त्यानंतर आम्ही पोलिसांना बी सांगितलं बाबा हे आम्हाला संशयित अपघात नसून संशयित घातपात आहे. त्यांच्या निदर्शनास आणून दिलं तरी पोलिसांनी त्या दिवशी काहीच केलं नाही. त्या मुलाला त्याचा जबाब वगैरे घेणे ह्या गोष्टी सगळ्या टाळल्या. दुसऱ्या दिवशी त्याला 304 आम्ही खूप त्यांना जाऊन सांगितलं बाबा हे असं झालेलं आहे तर 304 दाखल केलं, त्याला अटक न होऊ. आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की हे संशयित याला अटक करून ह्याचा हे विचारपूस व्हावी ह्याच्याकडून. पोलिसांनी तसं केलं नाही. त्याला कसं गुन्ह्यातून वाचवता येईल ह्याचाच प्रयत्न API खोसे यांनी केलं. त्याच्यानंतर आम्ही भरपूर वेळेस त्यांच्याकडे गेलो, CDR ची मागणी केली. पोलिसांनी CDR बी काढला, पण CDR 23 दिवस उलटूनही CDR चेक केलं नाही त्यांनी, API खोसे यांनी. त्याच्यानंतर CDR ते म्हणले आम्ही चेक करू शकत नाही. त्याच्यात त्यांना आम्ही सांगितलं ह्याच्यात संशयित आम्हाला भरपूर वाटतंय. 23 दिवसानंतर ते म्हणले आम्ही कोणत्या लेडीजला वगैरे बोलवणार नाही, काय नाही, असं तसं बोलले. त्यानंतर आम्ही वरिष्ठ कार्यालय CP कार्यालयाला डबल गेलो. CP कार्यालयातून आम्हाला DCP कार्यालयात पाठवण्यात आलं राख मॅडमकडे. त्यांनी तपास अधिकारी बदलले. PSI घोडके साहेबांकडे तपास दिला. घोडके साहेबांनी बी आम्हाला आश्वासन दिलं तुमचं पूर्ण आम्ही तपास व्यवस्थित करू, त्याला अटक करू. त्यांनी तसं काही केलं नाही. त्यांनी बी असंच आमचे महिना असाच घालवला. त्याच्यानंतर 1 महिना उलटल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं हे आम्हाला पूर्ण संशयित वाटतं, तुम्ही असं का करता. ते म्हणले तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा.
तुम्हाला दुसरा तपास अधिकारी अजून सीपीआर जायचं असेल तर जावा, आम्ही काय करू शकत नाही याच्यामध्ये. ते ऍक्सिडेंटच असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही परत वरिष्ठ कार्यालय सीपी कार्यालय पुण्याला गेलो. त्याच्यानंतर तिथून पीआय साहेबांना सीपी कार्यालयातून सांगण्यात आलं. पीआय साहेब चव्हाण साहेबांनी स्वतः या गोष्टीमध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यात पीआय साहेबांना बऱ्याच विसंगती आढळल्या तपासामध्ये. तर पीआय साहेबांनी ह्या दोघांचा कसूर रिपोर्ट तयार केला. एपीआय खोसे आणि PSI घोडके साहेबांचा कसूर आणि आम्हालाही दाखवला. ह्यांनी बऱ्याच चुका केलेल्या आहेत, तुम्हाला न्याय भेटन असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. 304 ब कलम दाखल केलं त्यांनी. पण अचानक त्यांची बदली झाली आणि त्यामुळं काय तपास होते काय होत नाही ते अजूनही आम्हाला ह्याच्यातच आहे, आम्ही संभ्रमातच आहे. सागर धारवाड हा गाडी चालवत होता त्या ठिकाणी आणि आमचा मामे भाऊ वारला गाडीच्या ऍक्सिडेंट मध्ये. पण सागर धारवाडला एक कशीच अशी बारीक थोडंही मार लागलेलं नाही त्या गोष्टीमध्ये. खोशे साहेबांना मी ही गोष्ट बी निदर्शनास आणून दिली, ह्याला का मार लागला नाही. खोशे साहेब म्हणले ड्रायव्हर सीटवर बसणाऱ्या माणसाला मार वगैरे काय लागत नाही, लेफ्ट साईडला जे बसलं होतं त्यालाच मार लागतं. त्याला बी मार लागलाय म्हणजे पाठीला मार लागलाय. आता ऍक्सिडेंट झाल्यावर तो माणूस सीटवर बसला तर त्याला पाठीला कसा मार लागला. आमचे असे भरपूर छोटे छोटे संशय आहेत, पण यांनी त्याचं निरसन केलेलं नाही. त्या माणसावर ह्या गोष्टीमुळे संशय आम्हाला की त्यांनी तिथं जागेवर स्पॉटवर जिथं रक्त पडलं तिथं माती वगैरे टाकली होती. तिथं जे घडलं होतं त्याचं म्हणजे जी घटना आहे ते मिटवण्याचा प्रयत्न केला होता. आमचा मुलगा गाडीच्या आतमध्ये ऍक्सिडेंट झाला तर ते बाहेर पडलेला होता गाडीच्या. त्याच्यानंतर त्याने आम्हाला त्याला दवाखान्यात न नेता त्याला जागेवरच पडू दिलं. कपडे वगैरे बदलायला घरी गेला, डबल कपडे बदलून आला. त्यानंतर आम्हाला न सांगता त्याने गावातल्या दुसऱ्या एका माणसाला सांगितलं असं असं घडलंय. आम्हाला लोकांच्याकडून बऱ्याच वेळानंतर कळलं की असं असं ऍक्सिडेंट झालेलं. त्यानंतर आम्ही तिथं गेलो. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर पूर्ण संशय की याने काहीतरी मुलाचं बरं वाईट केलेलं आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्याशी संपर्क साधण्यात आला, परंतु अधिक माहिती घेऊन या प्रकरणी प्रतिक्रिया देऊ असं ते म्हणाले. 4 महिन्यांपूर्वी झालेल्या या गुन्ह्याचा तपास करण्यात आणि आरोपीला अटक करण्यात लोणी काळभोर पोलीस स्टेशन एवढी टाळाटाळ करत असल्याने लोणी काळभोर पोलीस स्टेशन आरोपीला मदत करतंय का असा प्रश्न निर्माण होत आहे. अख्तर सय्यद याचे वडील बिबिन सय्यद यांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे पोलिसांकडून मिळाली. यासोबतच बिबिन सय्यद यांना ही केस मागे घ्यावी म्हणून सतत धमक्या देखील दिल्या गेल्या. त्यामुळे आरोपी अजून किती दिवस मोकाट फिरणार, पोलीस अजून किती दिवस आरोपींना मदत करणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वडिलांना न्याय मिळणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पंचनामामध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा पुणे प्राईम न्यूज.